फुले चित्रपटावर हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी आता आक्षेप घेतल्याचं बघायला मिळतंय। सिनेमा जातीयवादाला वाव देणारा निर्मात्यांशी बोलताना असा आक्षेप दवे यांच्याकडून करण्यात आला। महात्मा फुलेंना ब्राह्मणांनी मदत केली हे दाखवण्यात आलं नाही असंही दवे म्हणतात। सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ब्राह्मणांनी त्रास दिला हे दाखवलं असंही त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय। महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष पसरवण्याचं काम केलं जात असल्याचा दवे यांनी हा आरोप केल्याचं बघायला मिळतंय। प्रतीक बब्बरची प्रमुख भूमिका असलेला फुले सिनेमा 11 एप्रिलला आता रिलीज होणार आहे, मात्र त्याआधीचा आक्षेप आपण बघू शकतोय। टीजरमध्ये असं दाखवले गेले की ब्राह्मण मुलगा त्याला मुद्दाम ते ठरवून ते गेटअपमध्ये केलेलं आहे आणि तो सावित्रीबाई फुलेंवर काही शेण वगैरे फेकताना दगडसुद्धा मारताना दाखवलं आहे। आमचं म्हणणं आहे घडलं असेल का तर निश्चित कुठेतरी घडलं असेल। ते चित्रपटातून काढा बघा तर बिलकुल काढू नये। जे सत्य आहे ते लोकांच्या समोर यायला सुद्धा काही हरकत नाही, परंतु त्याच वेळेस महात्मा फुलेंच्या संपूर्ण आयुष्यभरात ज्या ज्या ब्राह्मण लोकांनी त्यांना मदतही केली आहे त्यांच्याविषयी तुम्ही काही बोलणार आहे का? ते दाखवलं आहे का? शाळा द्यायला मदत केली, नंतरचं अर्थसहाय्य केलं, शिक्षक म्हणून ब्राह्मण लोक आली, स्वतःचे विद्यार्थी पहिले 6 विद्यार्थी होते पहिल्या बॅचला, त्यातल्या 4 मुली ब्राह्मण होत्या। शुक्रवारी चित्रपट रिलीज झाल्यावर आम्ही तो चित्रपट पाहू, त्यानंतर आमची पुढची भूमिका ठरवू काय ते। परंतु आता जातीय द्वेष महाराष्ट्राला परवडणार नाही असं आमचं मत आहे।